संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. शिक्षक भरतीचे नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अनेक जण प्रेफरन्स देत आहेत. परंतु प्रेफरन्स देत असताना काही गोष्टीवरती तुम्हाला विचार करावा लागणार आहे. अनेक जणांचे प्रॉब्लेम्स आहेत. काही जणांना अजून सुद्धा प्रेफरन्स जनरेट होत नाहीत. याचे कारण वेगवेगळे आहेत. मी बऱ्याच जणांची ज्यावेळेस सेल्फ सर्टिफाईड प्रिंट मागवली, त्यावेळेस त्यामध्ये अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि या गोष्टी जर बघितल्या तर अनेकांचं कोणाचं डी-एड झालेलं आहे पण टी-ए-टी नाही आहे, कोणाचं बी-कॉम झालेलं आहे, कोणाचं बी-सी-ए झालेलं आहे. अशा अनेक गोष्टीमुळं अनेकांना प्रेफरन्स जनरेट झालेले नाही आहे. त्याचं हे एक मूळ कारण आहे. त्यामुळं तुमची पात्रता, तुम्ही त्या पात्रतेनुसार पात्र आहात का हे पहिले चेक करा. सेल्फ सर्टिफाईड फॉर्म चेक करा आणि मग प्रेफरन्स का येत नाहीत याचं उत्तर तुम्हाला मिळेल. नाही कळालं तर मला पाठवा, मी तुम्हाला सांगेन. बरं, यानंतर सुद्धा प्रेफरन्स देत असताना तुम्हाला प्रेफरन्स हे विचार करून द्यावा लागतील. अनेक संस्था अशा आहेत की ज्या संस्थेवरती सध्या पिटिशन दाखल आहेत कोर्टामध्ये आणि मग ते पिटिशन दाखल असल्यामुळं मागच्या वेळेस सुद्धा अनेकांना जिल्हा मराठा जे संस्था आहे अहिल्यानगरची, त्या ठिकाणी निवड होऊन सुद्धा अनेकांना बाहेर बसावं लागलं होतं. त्यामुळं काय झालंय की आता सुद्धा काही संस्थेवरती याचिका दाखल आहेत. त्या याचिकेच्या अधीन राहून नियुक्त्या त्या ठिकाणी दिल्या जातील. बरं, हा विषय तर नियुक्तीच्या संदर्भातले झाला. परंतु आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही प्रेफरन्स देत असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रेफरन्स देत असाल आणि तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर या नियमावरती तुमचा अभ्यास करणं किंवा हा नियम तुम्हाला आता पाहावा लागणार आहे. जर या नियमाचा फटका तुम्हाला बसला तर निवड होऊन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जॉइन करता येणार नाही आणि तुम्ही या एक बिंदू एक पद या निर्णयामुळे तुम्ही भरतीच्या बाहेर जाऊ शकता. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आहात, परंतु या नियमाचा त्या ठिकाणी तुम्हाला विचार करावा लागेल. काय नियम आहे? बी-एम-सीच्या संदर्भामध्ये जी पदभरती आली त्यांचे जे नियम आहेत त्यामध्ये तो नियम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. नियम काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. लक्षात घ्या की या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपण जर बघितलं तर एक नियम या ठिकाणी त्यांनी सरळ लावलेला आहे. पहिली ही मुंबईची जाहिरात आहे. आपण जर जाहिराती जर बघितली तर जाहिरातीमध्ये एक गोष्ट लक्षात येते की प्रकल्पग्रस्त जागा 27 जागा आहेत प्रकल्पला. किती? 27 जागा आहेत. आता या 27 जागामध्ये जर आपण बघितलं की खुल्याला 7 आहेत, म्हणजे एकूण 27 जागा आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी समांतर आरक्षण या ठिकाणी दिले आणि भूकंपला सुद्धा 2% जागा दिलेल्या आहेत, म्हणजे 9 जागा दिलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला फक्त एकच विषय पाहायचा की प्रकल्पचा जो नियम आहे तो नियम या भरतीमध्ये बीएमसी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका काय सांगते तो आपल्याला पाहावा लागणार आहे. बीएमसी ही सेल्फ म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की ही स्वायत्त संस्था आहे. याचे वेगळे नियम असतात. त्यांचे जेडी ठरवते. त्यांची जी काही स्थायी समिती असेल त्यामध्ये जेडी मध्ये त्यांचा तो विषय असतो. ते ठरवतात की काय करायचं. याला शिक्षण विभागाचे काही नियम लागू होत नाहीत. त्यामुळं हा नियम जर आपण बघितला तर त्यांनी काय घेतलेला आहे या भरती प्रक्रियेमध्ये, बघा या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये जर आपण आलो तर समांतर आरक्षणामध्ये हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. हा पॉइंट लक्षात घ्या. हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आता या पॉइंट मध्ये जर आपण बघितलं तर एक मिनिट, या पॉइंट मध्ये जर आपण बघितलं तर हे बघा, हा पॉइंट बघा. यामध्ये काय दिलं की प्रकल्पग्रस्त 5% प्रमाणे आरक्षित पदे महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999 सन 2001 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 11 नुसार शासनाने विहित केलेल्या नियमाच्या अनुषंगाने, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक तो दिलाय 81. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका ठराव यांनी एक ठराव घेतलाय. प्रकल्पग्रस्त जागा
म्हणजे प्रकल्पग्रस्त कशाला म्हणायचं, तर यांनी ते जेडीचा जे काही नियम आहे किंवा प्रकल्पग्रस्त पुनर्वसनचा जो अधिनियम आहे, त्या अधिनियमाच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त त्या व्यक्तीला म्हणायचं. परंतु त्यांनी काय ठराव केलाय, तसेच हा पुढचा पॉइंट महत्वाचा आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका ठराव क्रमांक 10 दिनांक 3-4-8 अन्वये मंजूर मार्गदर्शक तत्वानुसार नगरबाह्य विभागातील ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल प्रकल्पासाठी संपादित केलेली आहे, अशा प्रकल्पग्रस्तांसाठी पदे आरक्षित आहेत व ठाणे जिल्ह्यातील भातसा धरण प्रकल्पा संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ठराव क्रमांक 231/2020 अन्वये मंजूर झालेल्या 28 म्हणजे यांनी काय केलं की मार्गदर्शक नगरबाह्य विभागातील नगर विकास विभागाच्या नगरबाह्य विभागातील ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलप्रकल्पासाठी संपादित केलेली आहे, आणि ठाणेचं मी तुम्हाला सांगितलं की ठाणे प्रकल्प जे ठाणेचं तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय की मंजूर झालेल्या 28 प्रकल्पग्रस्तांची गणना यामध्ये करण्यात येईल. म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक जो विभाग आहे त्यांचा सामान्य प्रशासन विभाग कुणाचा, महानगरपालिकेचा, तर याच्यामध्ये त्यांनी 25/6/2025 मधील मार्गदर्शक तत्वातील कुटुंबाच्या व्याख्येतील नातेसंबंध ग्राह्य धरण्यात येईल. तसेच या संदर्भात शासनाकडून तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्ताचे आरक्षण लागू राहील. म्हणजे लक्षात घ्या की यांनी काय केले, नातेसंबंध ग्राह्य धरण्यात येईल. नातेसंबंध म्हणजे काय, पुतण्या, त्यानंतर भाऊ, जे काही रक्ताचे नाते आहेत त्यामध्ये ते नातेसंबंध त्या ठिकाणी आहेत की यामध्ये हे वेळोवेळी आदेशानुसार प्रकल्पग्रस्तासाठी आरक्षण राहील. म्हणजे हे जे आरक्षण आहे, हे आरक्षण त्यांनी कोणाला दिलंय माहितीये का, फक्त मुंबई महानगरपालिकेतील जे या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आहेत, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील भातसा धरण प्रकल्पातील किती लोक आहेत, याच्यामध्ये 28 झालेले जे काही आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं, हे पदे आरक्षित केलेली आहेत. आता ही जर पदे आरक्षित केलेली असतील तर तुम्ही जर या प्रकल्पाच्या बाहेरचे असाल आणि तुम्ही जर प्रेफरन्स दिला, तुमची निवड होऊन सुद्धा प्रकल्पग्रस्तामध्ये तुम्ही बाद होणार. त्यामुळं हा नियम लक्षात घ्या. मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्तच्या जागा भरपूर आहेत, परंतु टाकत असताना तो विचार करा. खरं तर हा निर्णय चुकीचा आहे. यामध्ये अशा पद्धतीनं जे जागा देण्यात आलेल्या आहेत, मला असं वाटतं की हा नियम खरं तर चुकीचा आहे, यावरती बोललं पाहिजे. कारण 28 जागा त्या ठिकाणी जाणार आहेत. एखाद्या उमेदवाराला जर तो मुंबईमधला असेल आणि त्याला जर 10 मार्क जर असेल ना टेटला, तरी तो लागू शकतो. किती, 10 मार्क. त्यानं परीक्षा जरी दिलेली असेल, त्याला 1 मार्क असेल तरी तो लागू शकतो. मला असं वाटतं की हे लोक भेटणार नाहीत. परंतु आता 28 जागा त्याच्यात भरायच्या म्हटल्यानंतर काही जागा याच्यातल्या रिक्त राहतील प्रकल्पच्या. आता रिक्त राहिल्यानंतर पुढे ते काय करायचं ते बघतील. परंतु यामध्ये आणखीन एक बघायचं झालं तर भूकंपग्रस्त सुद्धा त्याच्यामध्ये 2% जागा आहेत. कारण ह्या जर भेटल्या नाही तर त्या जागा कुठं जात आहेत, कन्वर्ट होतात, कुठं होतात, प्रकल्पग्रस्तला होतात. परंतु आता यामध्ये हा विषय फक्त कोणाला आहे, प्रकल्पला आहे. भूकंपला आहे का, तर नाही, भूकंपला नाही. भूकंपचे जर कोणी बाहेरचे असतील, ते जाऊ शकतात, फक्त प्रकल्प जाऊ शकत नाही. त्यामुळे भूकंपच्या जागा भरल्या जातील, पण प्रकल्पच्या जागा भरणार कशा? कारण हा जर नियम लावलेला असेल माझे प्रकल्पग्रस्तासाठीचा, मला वाटतं की हा नियम कुठेतरी यामध्ये याच्या आधी नव्हता, म्हणजे मागच्या भरतीत नव्हता, परंतु 25 मध्ये हा नवीन नियम त्या ठिकाणी लावण्यात आल्याची माहिती आपल्याला कळते. इथं दिले बघा, हे 25 मध्ये आत्ता नियम लागलाय हा 6 फेब्रुवारी 2025 मध्ये. तर या नियमाचा फटका आपल्या उमेदवारांना बसू शकतो. म्हणून हा व्हिडिओ जो मी तुम्हाला केलेला आहे, तर माझी विनंती आहे की प्रेफरन्स देत असताना या गोष्टीचा तुम्ही आवर्जून विचार केला पाहिजे. हे महत्त्वाचं होतं. मला फक्त यावरतीच व्हिडिओ अनेकांचे मेसेज आले, म्हणून मी त्याचा थोडासा अभ्यास करून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवत आहे. असेच प्रॉब्लेम्स प्रेफरन्स देत असताना तुम्हाला येत असतील, तुम्हाला एखाद्या मुद्द्यावरती काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यावरती सुद्धा त्या ठिकाणी बनवेल. आणि उद्या आपण दुपारी 3-4 वाजता परत एकदा लाईव्ह घेणार आहोत. त्या लाईव्हमध्ये येऊन तुमचे
जे काही प्रश्न असतील ते तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. 3:30 वाजता 4 वाजता मी आज टाकतो. 4 वाजता आपण जवळपास ते लाईव्ह घेऊया. तुमचे सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या लाईव्हच्या माध्यमातून देईल आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा. कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. माहिती कशी वाटली? त्या ठिकाणी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांचा धन्यवाद.